रोज रोज पोळी भाजी खायचा कंटाळा येतो किंवा उरलेल्या चपात्यांचं करायचं काय हा प्रश्न ज्याला पडतो त्यांच्यासाठी आजची ही युनिक रेसिपी. नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनवूयात चमचमीत, चटपटीत, क्रिस्पी असं रोटी सँडविच. त्यासाठी लागणारे साहित्य असे: चपात्या 2, उकडलेला बटाटा 1, कोथिंबीर अर्धा बाउल, शुद्ध तूप 1 टेबलस्पून, शेव 1 टेबलस्पून, लिंबाचा रस अर्धा टेबलस्पून, चिरलेला कांदा आणि किसलेलं गाजर 1 बाउल, सैंधव मीठ, तांबडं तिखट, जिरपूड, काळी मिरी पूड आणि मॅगी मसाला अर्धा टेबलस्पून. दुसरं चटणीचं कोटिंग असेल लसणाची किंवा दाण्याची चटणी 1 टेबलस्पून, पिझ्झा पास्ता सॉस 1 टेबलस्पून आणि टोमॅटो सॉस 2 टेबलस्पून. कोटिंग नंबर 3 बारीक शेव 1 टेबलस्पून आणि कोटिंग नंबर 4 चीज. सर्वप्रथम आपण बटाट्याचं कोटिंग करून घेऊयात. त्यासाठी एक उकडलेला बटाटा आपण छान स्मॅश करून घेऊयात. जेवढा हातांचा आणि बोटांचा स्पर्श पदार्थांना होईल तेवढी त्या पदार्थाची लज्जत वाढत जाते. बटाटा छान स्मॅश झालेला आहे. आता त्यामध्ये घालूयात 1 बाउल किसलेले गाजर, 1 बाउल बारीक चिरलेला कांदा, अर्धा बाउल चिरलेली कोथिंबीर, अर्धा टेबलस्पून सैंधव मीठ, इथे तुम्ही साधं मीठ घातलं तरी चालेल, अर्धा टेबलस्पून तांबडं तिखट, अर्धा टेबलस्पून काळी मिरी पूड, अर्धा टेबलस्पून जिरपूड आणि अर्धा टेबलस्पून मॅगी मसाला. त्यामध्ये आपण हे अर्धा लिंबू पिळून त्याचा रस घालणार आहोत. अर्धा लिंबू म्हणजे बरोबर 1 टेबलस्पून होते. लिंबाच्या रसामुळे आणि मसाल्यांमुळे छान आंबट तिखट चव आपल्या सँडविचला येणार आहे. लिंबामध्ये थोडा रस शिल्लक असतो, तो असा हाताने पिळून काढायचा. हे सगळं मिश्रण आपण कालवून घेऊयात. कालवत असताना बटाट्याची एखादी फोड जर स्मॅश करताना राहिलेली असेल तर ती लगेच बोटांनी फोडून घेऊयात. एक कोटिंग पूर्ण झालेलं आहे. आता आपण दुसरं कोटिंग करूयात. त्यासाठी इथे आपण 1 टेबलस्पून लसणाची चटणी घेऊयात. इथे तुम्ही दाण्याची चटणी देखील घेऊ शकता. त्यात घालूयात 1 टेबलस्पून पिझ्झा पास्ता सॉस, 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस आणि आता त्याची सरसरीत पेस्ट करून घेऊयात. दोन्ही सॉस चटणीमध्ये मिक्स व्हायला हवेत. आता बेससाठी आपण 2 रोट्या घेऊयात. रोट्या म्हणजेच पोळ्या किंवा चपात्या. त्या तुम्ही शिळ्या किंवा ताज्या कोणत्याही घेऊ शकता, ते ऑप्शनल आहे. त्यातली एक पोळी पोलपाटावर घेऊयात. त्यावर आपल्याला सगळी कोटिंग पसरवायची आहेत. घेतलेल्या पोळीला 1 टेबलस्पून साजूक तूप स्प्रेड करून घेऊयात. इथे तुम्ही तुपाऐवजी बटरचा वापरही करू शकता. आता त्यावर आपण चटणी आणि सॉसचं जे कोटिंग केलेलं होतं ते स्प्रेड करूयात. कोटिंग स्प्रेड करताना ते शेवटपर्यंत कव्हर व्हायला हवे. आता जरा बारीकशा भुरभुरवायचे आहे. त्यावर पुन्हा आता आपल्याला बटाट्याचं जे आपण स्टफिंग केलं होतं तर ते स्टफिंग लावून घ्यायचं आहे. पण हे लावत असताना दाबून दाबून जरा लावायचं आहे. त्यावर पुन्हा थोडी शेव भुरभुरवायची. थोडं चीज किसून टाकायचं. अशा प्रकारे आपली सगळी कोटिंग लावून पूर्ण झालेली आहेत. आपण जी दुसरी पोळी घेतलेली होती ती आता आपण ह्यावर कव्हरअप करून घेऊयात. वरची पोळी सगळ्या बाजूंनी व्यवस्थित दाबून घ्यायची म्हणजे कोटिंग बाहेर येणार नाही. गॅसवर आपण पॅन तापत ठेवलेला होता. तापलेल्या पॅनवर साजूक तूप आपण स्प्रेड करून घेऊयात. त्यावर आता स्टफ केलेली ही रोटी अलगद ठेवूयात आणि त्या रोटीच्या वरून पुन्हा एकदा साजूक तूप स्प्रेड करून घेऊयात. आपला पॅन व्यवस्थित तापलेला होता, त्यामुळे सँडविच जळू नये म्हणून आपण गॅस लो फ्लेमवर ठेवत आहोत. साधारण 1.5 ते 2 मिनिटात खालची बाजू छान क्रिस्पी होते.
अंदाजे 2 मिनटं झाली की आवाज यायला सुरुवात होतो चुरचुरण्याचा. मग 2 उलथण्यांच्या साहाय्याने अगदी अलगद पलटी करायचं. पलटी केल्यानंतर उलथण्यानं दाबत राहिलं की आतलं कोटिंग व्यवस्थित दोन्ही रवट्यांना चिकटून बसतं आणि छान सँडविच तयार होतं. पुन्हा अंदाजे 2 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता दुसरी बाजूसुद्धा छान क्रिस्पी झालेली आहे. अशा पद्धतीने आपले छान खरपूस खमंग चमचमीत रोटी सँडविच तयार झालेले आहे. ते आता आपण कापणीने 4 भागामध्ये कट करून घेऊयात. त्यातला एक भाग उचलूयात. त्याला कडेने मस्त चिंचेची चटणी स्प्रेड करूयात. बारीक शेवेमध्ये ते डीप करूयात. असं हे क्रिस्पी चमचमीत सँडविच मी आता माझी लाडकी कामवाली अंकिता हिला देणार आहे. बघू तिला आवडतंय का? खूप छान झाले, सगळ्यांना आवडले. थँक्यू. हे रोटी सँडविच जर तुम्हाला आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.